अर्धी वाटी मैदा, अर्धी वाटी रवा दोन्हीही एकत्र घेऊन मी हे चाळून घेणार आहे। त्याच्यामध्ये मी पाव चमचा मीठ टाकून घेणार आहे। गोडाचा पदार्थ असल्यामुळे मीठ मी कमीच टाकणार आहे। मीठ आपले मिक्स झाले की मी रोजच्या वापरातले चमचे घेऊन त्याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप गरम करून टाकणार आहे। आपले तूप हे रवा आणि मैद्याला व्यवस्थित असे लागले गेले की मग थोडे थोडे पाणी टाकून मी ह्याचं पीठ मळून घेणार आणि एक 10 मिनिटासाठी मी हे पीठ भिजण्यासाठी ठेवणार आहे। 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपला रवा भिजला असेल। त्यासाठी मी पोळपाटावर घेऊन पुन्हा एकदा ते मळून घेणार आहे आणि छोटे छोटे गोळे तयार करून आपण त्याची पुरी लाटून घेऊया। एक खोलगट माझ्याकडे मेजरमेंटचे चमचे होते त्याच्यामुळे मी चमच्यामध्ये हे घेतलेले आहे। तुमच्याकडे स्टीलची वाटी किंवा आपली पळी छोटी असेल तर त्याच्यामध्ये आपण हे पुरी ठेवून छान असे त्याच्यात सारण भरून मोदकाच्या कळ्या पाडून घेऊया आणि त्यानंतर तेल किंवा तूप गरम करून आपण हे मोदक तळून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपले